नाही। दुसरी सगळ्यात महत्वाची बाब त्या ठिकाणी मोकळी जागा 54 चे भाडे। आता ही मोकळी जागा 54 हे आपल्या रजिस्टरला आहे का पहिलं हे तपासा। आपल्या रजिस्टरची ती जागा आहे का? नगरपालिका अधिनियम असा सांगतो की एखाद्या नगरपालिकेच्या जागेमध्ये जर छोटे टपरी धारक आपल्याला नेमायचे असतील तर त्याची त्रिसदस्यीय समिती जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली असते। त्याचा टाउन प्लॅनर एक असतो, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात आणि मुख्याधिकारी त्याचे सदस्य असतात। यांच्या समितीच्या माध्यमातून भाडे निश्चिती केली जाते आणि त्याच्यानंतर जाहीर लिलावाद्वारे आणि दैनिक पत्रकाद्वारे त्या ठिकाणी जाहीर लिलावाद्वारे देण्याचा अधिकार नगरपालिका आहे। ते पद्धत कुठली अडॉप्ट केलेली नाही, हा नियम आहे। तुम्ही केले काही दाखवा। हे पावती बघा साहेब, लेखपालाचं काही सही नाही, रोखपालाची सही नाही, मुख्याधिकारीची सही नाही, वसुली कारकूनची फक्त सही आहे आणि त्यांना हे पावतीच फाडता येत नाही। त्यांना नगरपालिकेच्या जागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे जर दुकान केंद्र उभा करायचे असतील तर त्याची नियमावली काय? परमिशन घ्यावी लागते। कुणाची नगररचनाची घेतली का? ते त्या दलाला दिली नाही नगररचना दिली नाही ना। भाडी निश्चिती कोण करतंय? भाडे निश्चित झाली त्रिसदस्यीय समिती असते, मुख्याधिकारी कलेक्टर आणि नगररचना बीड असते ना। मग मी काय सांगितलं तुम्हाला, ते केली का तुम्ही? मग ते पैसे भरून घेणं योग्य आहे का योग्य? पूर्ण संचिता बघितलेली नाही आहे। पैसे तुमच्या स्तरावर पैसे भरून घेणं योग्य आहे का अयोग्य? साहेब तुमच्या स्तरावर आता ही दिली ना आपल्याला, याची संचिका घ्या, सर्टिफाईड कॉपी उत्तर द्या की तुम्ही जे पैसे भरून घेतले ते लीगल आहेत का इलिगल आहेत? त्याची काय प्रोसिजर अडॉप्ट केली मला नाही, तुम्ही प्रोसिजरची मला पद्धत सांगितली कशी असते, तुम्ही ते अडॉप्ट केली का, ते फॉलो केली का सांगा। ती जी व्हॅल्युएशन काढायला ती माझ्या डिपार्टमेंट नाही, कर विभागाने तुम्ही नगररचनाकार म्हणून काम करता ना, मग तुमची ही जबाबदारी आहे ना। तुम्ही काढून दिली का तुमच्या हातावर भाडे निश्चिती? इथून होत नाही। ते त्रिसदस्यीय समितीमध्ये जे नगररचनाकार आहेत ते बीडच्या नगररचनाकार। मी तेच म्हणालो ना, तुम्हाला अधिकार नाही ते कुठल्याही साध्या 11 महिन्याच्या साठी द्यायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला नियमावली काढून बघा। 11 महिन्याच्या साठी द्यायचं तर त्रिसदस्यीय समितीकडनं भाडे निश्चिती करून देणं गरजेचं आहे। मग असं सांगा तुम्ही ही इल्लीगल ज्यांनी केलेलं असेल त्याला नोटीस देणं, त्याचे पैसे परत करणं ही बाब नाही। हे तात्काळ तुम्ही तिथं आता का जीसीबी लावा आणि काढा। नाही तर तुम्ही आता एक करा, सगळ्या अंबाजोगाई करायला आवाहन करा। एक मिनिट, सगळ्या अंबाजोगाई करायला आवाहन करा। ज्याच्याजवळ पैसे त्यांना आणून नगरपालिकेत पैसे भरा। नगरपालिकेला पैशाची गरज आहे आणि जिथं दिसेल तिथं जागा तुम्ही धरू शकता। कारण तुमच्याकडे